प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन करत असताना तुम्हाला प्रशासकीय क्षेत्राचा असा कधी अनुभव आला? विद्यार्थ्याने घरी राहून समजा एखाद्याला तयारी करायची आहे तर ती कधीपासून त्याने योग्य वय आपण त्याला म्हणू किंवा योग्य स्टेज कुठली राहील तयारी करण्यासाठी? मोटिवेशनचा रोल सर किती असतो या सगळ्या प्रोसेसमध्ये? एक्झरसाइजचा सर, फिजिकल जे तुमची एक्झरसाइज करायचा त्याच्या अभ्यासामध्ये पण काही फायदा झाला? मित्रांनो नमस्कार. मित्रांनो 3S टॉक या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मी डॉक्टर विशाल बेदुरकर. आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांसाठी काहीसा कुप्रसिद्ध असलेल्या आणि अतिशय दुर्गम समजल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहोत. नुकत्याच लागलेल्या UPSCच्या निकालामध्ये डॉक्टर जयकुमार आडे यांनी यवतमाळमध्ये राहून आपला जॉब करून, गव्हर्नमेंट ड्युटी करून त्यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे. ऑल इंडिया रँक 300 एवढं प्रचंड घवघवीत यश त्यांनी मिळवलेलं आहे. आणि आज त्यांच्यासोबत गप्पा करून आपण समजून घेणार आहोत की विदाऊट क्लास मुंबईला, पुण्याला किंवा दिल्लीला न जाता त्यांनी हे यश कशा पद्धतीनं संपादन केलं आणि एकंदर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची त्यांची प्रेरणा कुठून आलेली आहे हे सगळं आपण समजून घेणार आहोत. सर, आपलं खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू सर. मनापासून या पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू सर. मला पहिल्यांदा हे समजून घ्यायचं आहे सर, UPSC करावं असं पहिल्यांदा तुम्हाला कधी वाटलं? सर, UPSCची जी आयडिया होती तर आधीपासूनच जे बाबा माझे शिक्षक आहेत. अच्छा. तर काही अधिकारी होते त्या प्राथमिक शिक्षक आहेत? हो, प्राथमिक शिक्षक आहेत जिल्हा परिषदेत. ओके. तर ते कार्यरत असताना मला ऐकायला मिळायचं की काही अधिकारी खूप छान काम करतायत आणि त्यातून मला बालपणातच काही जे म्हणतो आपण थोडा आयडिया यायची सुरुवात होती. परंतु असं कुठेच डोक्यात नव्हतं की UPSCची परीक्षा द्यायची आहे वगैरे. 10वी केल्यानंतर माझं एक इच्छा होती की मला डॉक्टर व्हायचं आहे. कारण मला बायोलॉजी खूप आवडायचं आणि एक डॉक्टर बनून सेवा करण्याची सुद्धा एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते. तर मी वैद्यकीय क्षेत्राकडे वळलो. परंतु जेव्हा MBBS केलं? हो सर, MBBS केलं. बरं. आणि MBBS करत असताना असं आढळलं की हेल्थ इज नॉट समथिंग जस्ट रेस्ट्रिक्टेड टू डॉक्टर आणि पेशंट, म्हणजे ट्रीटमेंट आणि प्रिस्क्रिप्शन त्याच्या पुरता सीमित नाही आहे. बरोबर. तर मला असं वाटलं की जर हेल्थला जर आपण वेगळ्या अँगलने बघितलं, लाईक एज्युकेशन आहे, त्याच्यात पॉवर्टी आहे, हंगर आहे, विमेनचे इश्यूज येतात, वॉटर आहे, सॅनिटेशन आहे, तर त्याला एक होलिस्टिकल अँगलने बघितलं आणि मला त्यातनं प्रेरणा मिळाली की वाय शुड आय नॉट वर्क इन दॅट डिरेक्शन, की रादर दॅन जस्ट रेस्ट्रिक्टेड टू प्रिस्क्रिप्शन मी माझा स्कोप वायडन केला पाहिजे. बरोबर आहे. तर ही एक आयडिया होती की आपल्याला काहीतरी करायचं आहे पुढे जाऊन. बट हे जे आयडिया आहे फर्दर स्ट्रेंथन झाली जेव्हा मी ॲज अ मेडिकल ऑफिसर प्राथमिक आरोग्य केंद्र इथे जॉईन केलं. ओके. तेव्हा ही जी आयडिया आहे त्याला आणखी एक बळ मिळालं की आपण ग्रामीण क्षेत्रात जे काम करतोय ते नक्कीच चांगलं आहे, परंतु त्याला काही रेस्ट्रिक्शन्स येतात. रिसोर्सेसचा अभाव असतो, आपली जे लिमिटेशन्स येतात अनेक वेळा. तर मग असं फायनली ठरवलं की आपण सिव्हिल सर्व्हिस कडे वळूया, कारण ही UPSC एक जी परीक्षा आहे ते आपल्याला खूप मोठा प्लॅटफॉर्म देतो, ज्याने आपण खूप लार्ज स्केलवर काम करू शकतो आणि त्याचा इम्पॅक्ट खूप चांगल्या रीतीने होऊ शकतो. बरोबर. तर त्यामुळे मग मी फायनली ठरवलं सर की आपण UPSC कडे जाऊया. सर, पहिल्यांदा मेडिकल ऑफिसर म्हणून कुठे जॉईन केलं मग तुम्ही? सर, माझी अपॉइंटमेंट प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ. यवतमाळमध्येच? हो सर. आणि तो अतिशय दुर्गम भाग आहे. हो त्या ठिकाणी तुम्ही जॉईन केलं. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन करत असताना सर तुम्हाला प्रशासकीय क्षेत्राचा असा कधी अनुभव आला की प्रशासकीय क्षेत्रामध्ये आता मी जे काही काम करतो आहे त्याच्यापेक्षा खूपच मोठ्या लेवलवर आपण जाऊ शकतो, किंवा तिथले एखादे कोणी ऑफिसर पाहून किंवा जिल्हा परिषद किंवा कलेक्टर ऑफिस बघून अशी कधी प्रेरणा मिळाली, असं कधी झालंय? नक्कीच सर, कारण वैद्यकीय अधिकारी असताना 2 प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात कुठल्याही डॉक्टरवर. एक तर तो डॉक्टर पण असतो आणि शिवाय प्रशासकीय अधिकारी सुद्धा असतो प्राथमिक आरोग्य केंद्राचा. तर त्याने थोडा एक्सपिरियन्स मिळाला आणि एक्सपोजर पण मिळत गेला. जसं तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, CEO, कलेक्टर साहेब पण सुद्धा आमच्या PHC ला भेट देऊन गेले होते. तर त्यांच्याकडनं पण मी सोबत अभ्यास करत होतो आणि त्यांना बघून सुद्धा एक इच्छा होती की ज्या प्रकारे ते काम करतायत तर ती प्रेरणा घेऊन मग माझी इच्छा आणखी बळकट होत गेली. सर, बरोबर आहे. मोटिवेशनचा रोल सर किती असतो या सगळ्या प्रोसेसमध्ये? सर, मोटिवेशन मला जर सांगायचं झालं तर नक्कीच 100% इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. कारण जर स्वयंप्रेरणा आपल्याकडे नसेल तर मग ही जे आपल्याला अवघड वाटते UPSC, ती जर्नी
एकतर फार लांब आहे हो हो आणि खूप फ्रस्ट्रेटिंग आहे. हो त्याच्यात एक आयसोलेशन लागतं सगळं. मग जर आतनं मोटिवेशन नसलं तर मग गोष्टी अवघड होतात. सो मोटिवेशन इज समथिंग रिअली व्हेरी खूप इम्पॉर्टंट. महत्वाचं आहे. राईट सर. पहिल्यांदा सर कधी सुरू केलं मग तुम्ही तयारी? सर माझी फुल फ्लेजेड तयारी ॲज अ मेडिकल ऑफिसर जेव्हा मी कार्यरत होतो तेव्हापासून सुरू झाली आणि सोबत मी अटेम्प्ट पण देत होतो. बरं परंतु काही मार्कांनी माझी प्रिलिम्स वगैरे जात होती. बरं तर त्यामुळे मग ठरवलं की आपल्यात पोटेन्शियल तर आहे आणि आपण त्याचा योग्य जर वापर केला तर सिव्हिल सर्व्हिस आपण क्रॅक करू शकू. बरं तर 2 अटेम्प्ट मी दिले. परंतु मग असं वाटलं की वैद्यकीय क्षेत्र आणि युपीएससीचे अभ्यास करणे थोडं मला जड जात होतं. हो हो त्यामुळे मग ठरवलं की आपण आपल्या पदाचा राजीनामा देऊया आणि पूर्ण राजीनामा दिला हो सर. म्हणजे मेडिकल ऑफिसरची नोकरी सोडून दिली? सोडून दिले सर. हो बापरे, कधीची गोष्ट आहे? सर. मी 2021 ते 23 पर्यंत कार्यरत होतो. बरं. जून 23 मध्ये मग मी राजीनामा. सर हा नोकरी सोडून तिकडे जाण्याचा जो कॉन्फिडन्स आहे तो कसा आला? सर कॉन्फिडन्स असं म्हणजे मी सेल्फ इंट्रोस्पेक्शन केलं अच्छा. की नेमकं माझ्यात पोटेन्शियल आहे की नाही. हो तर मला वाटलं की जर मी जॉब करत असताना मी प्रिलिम्स अगदी 0.3 0.4 मार्क्सने मिस करत असेल हो तर नक्कीच माझ्यात पोटेन्शियल आहे आणि जर मी त्याला वेळ दिला, जस्टिस दिलं एक्झामला हो तर काही अशक्य नाहीये. बरोबर. सो हा एक कॉन्फिडन्स होता आणि शिवाय पेरेंट्सचा खूप सपोर्ट होता या जर्नीमध्ये. अच्छा. की मी त्यांना जेव्हा म्हटलं की मला असं असं करायचं आहे तर त्यांचा सपोर्ट खूपच इम्पॉर्टंट होता बरं आणि त्यांनी म्हटल्या क्षणी म्हटलं बेटा तुला जे वाटतंय ते कर. बरं त्यांनी खूप सपोर्ट केला आणि त्यामुळे हा कॉन्फिडन्स आला की चलो आपली प्रिपरेशन तर आहे पण बरोबर आहे. पेरेंट्सचा पण सपोर्ट आहे तर आपण निघूया पुढे. आणि मग हा सर नोकरीचा राजीनामा दिल्यानंतरची जी तयारी आहे हो सर. ती तुम्ही घरी राहून केली की दिल्लीला वगैरे कुठे गेला होता? सर मग माझी आयडिया अशी होती की राजीनामा दिल्यानंतर की मला घरीच राहून प्रिपेअर करायचं फुल टाइम. बरं जसं असं म्हटलं जातं की आपल्याला पुणे, मुंबई, दिल्ली इथे जाऊन प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. हो पण माझी अशी आयडिया होती की आपण हा जो विचार आहे त्याला मोडून काढायचा आहे. हो तर माझी अशी आयडिया होती की आपण स्वतःचा रस्ता एक निर्माण करूया. जरी सिलेक्शन झालं तरी ठीक, नाही तरी ठीक, पण ऍटलीस्ट लेट्स ट्राय दिस रूट. ही गोष्ट खूप मोठी आहे सर आणि खूप कमी लोकांना जमते. येस बरं तर मी ठरवलं की लेट्स ट्राय आवर ओन रूट, बघूया काय होतं कसं होतं. हो. तर मी तयारी केली घरूनच सर. बरं. तर माझी आता आयडिया अशी होती की आता वर्षभर जून 23 ला मी रेजिग्नेशन दिलं अच्छा. आणि 24 ची एक्झाम होती हो मे टू जून मध्ये. हो हो तर मग प्लॅनिंग केलं तसं की आधी मेन्स ओरिएंटेड अभ्यास करायला पाहिजे. आता हो. वर्षभर होतं. सो आय डिसाइडेड की मी ऑप्शनल्सवर फोकस करायला लागलो आणि जीएसचे मेन्स ओरिएंटेड तयारी केली. बरं त्यासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज लावल्या पण अच्छा. ऍज क्लासेस काही घेतलं नाही. बरं जे काही ऑनलाईन फ्री रिसोर्सेस अवेलेबल आहेत हो. त्यांना डाउनलोड करून इथेच घरी कॉपीज वगैरे बनवल्या अच्छा. आणि त्याच्यातनं प्रिपेअर करत गेलो सर. बरोबर. आणि ऑप्शनल कुठला होता सर? मेडिकल सायन्स होतं सर. घरी राहून जेव्हा तयारी करत होतात तेव्हा स्टडी मटेरियल जे आहे ते कसं मिळायचं मग? हा स्टडी मटेरियल सर असं जे मेन्स ओरिएंटेड आहेत हो तर ऑनलाईन UPSC फ्री material.com असे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत अच्छा ऑनलाईन. ओके तर त्यांच्यातनं मी मदत घेतली किंवा जे बरं. स्टँडर्ड रेफरन्स बुक्स आहेत हो. ते कुठल्या आपल्या ई कॉमर्स वेबसाईट वरून मागून घेतल्या हो 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 किंवा काही जे ऑनलाईन क्लासेस हे राहतात हो. म्हणजे टेस्ट सिरीज वगैरे तर हो. त्यांनी काही सपोर्टिव्ह मटेरियल्स आपल्याला दिले तर तसं आणि केलं. ऑप्शनल तुमचा मेडिकल सायन्सच होता? हो सर. व्हेरी गुड. ऑप्शनल मध्ये कसा अनुभव आला? चांगले मार्क्स आले? चांगले म्हणता नाही पण डिसेंट इनफ आहे सर. अच्छा 254 मला आले. बऱ्यापैकी आले हो. तिकडे. आणि सर तयारी करत असताना आता अनेक लोकांना हा प्रश्न पडतो. आता तुम्ही यवतमाळ सारख्या ग्रामीण भागामधून येता. अनेक मुलांना असं वाटतं की तयारीची सुरुवात आपण 10वी पासून केली पाहिजे, बरं. 12वी पासून केली पाहिजे. तर नेमकी एखाद्या विद्यार्थ्याने घरी राहून समजा एखाद्याला तयारी करायची आहे तर ती कधीपासून त्याने योग्य वय आपण त्याला म्हणू किंवा योग्य स्टेज कुठली राहील तयारी करण्यासाठी? सर माझ्या विचाराने मला असं वाटतं की 10वी 12वी हे योग्य वेळ नाहीये. अच्छा कारण ते फाउंडेशनल इयर्स आहेत. बरोबर. रादर दॅन एक परीक्षेला जर आपण डोक्यात ठेवून जर ते अभ्यास करायला गेलो हो तर आपले फाउंडेशन कुठेतरी चुकणार. कारण बरोबर. आपलं पूर्ण ओरिएंटेशन एक्झाम ओरिएंटेड होऊन जाईल हो. आणि एक्झामची रिक्वायरमेंट फार वेगळी आहे हो आणि हो. त्या एवढ्या कमी वयात ती समजून घेणं ते हो. थोडं विद्यार्थ्यांना अवघड होऊ शकतं. अच्छा तर माझं ओपिनियन असं वाटतं की 10वी ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांनी चांगल्या रीतीने त्यांचे फाउंडेशन जो स्टडी पूर्ण आहे केलं पाहिजे. ते हो. पूर्ण केलं पाहिजे. बरोबर. त्याला होलिस्टिकली समजून घेतलं तर हो त्यांचं नुसतं फक्त एज्युकेशनली चांगलं नाही होणार हो. बट ऍज अ पर्सनॅलिटी सुद्धा ते डेव्हलप होतील. बरोबर. त्यांना त्यांच्या क्षेत्राचं योग्य ज्ञान येईल. हो आणि जेव्हा आपण ग्रॅज्युएशन करतोय हो. तेव्हा एक आयडिया येऊ शकते आपल्याला कारण हो. UPSC मध्ये खूप काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. सगळ्यांचं एक
वन साईज फिट्स ऑल डायव्हर्सिटी खूप आहे. खूप आहे सर. तर बरोबर. आपण वन साईज फिट्स ऑल असं नाही म्हणू शकत अगदी की त्यांना हे जमेल त्यांना हे जमेल. पण Yes. माझं एक असं राहील की ग्रॅज्युएशन करताना आपण अभ्यास घेऊ शकतो, हो. प्रोव्हाइडेड की यू आर एबल टू डेडिकेट सम आवर्स टू दॅट. बरोबर. तेव्हा एक चांगला ऑप्शन असू शकतो. अच्छा, म्हणजे ग्रॅज्युएशनच्या सोबत सोबत तयारी करणं. हा सर, म्हणजे त्याच्यात इयर्स आपले वाचू शकतात बरोबर आहे. आणि सोबत आपला जो ऑप्शनल आहे त्याची हो. सुद्धा आपण ग्रॅज्युएशनच्या तौरवर तयारी चांगली होऊ शकते. Yes, yes. आम्ही आता याच्या आधी जो पॉडकास्ट घेतला होता ना, हो सर. आदिती चौगुले मॅडमचा, हो. त्यांचं पण त्या पॉडकास्टच्या दरम्यान हेच मत पडलं की 11वी आणि 12वीला फाउंडेशन मुलांनी चांगलं बनवलं पाहिजे आपापलं, Right. आणि 12वी पासून मग तुम्ही सोबत सोबत ग्रॅज्युएशनच्या करू शकता. तो एकदम राईट टाइम आहे असं हो. आपण म्हणू शकतो. Correct. सर, आता तुम्ही स्वतःच उदाहरण घालून दिलं की क्लास न करता घरी राहून सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. बरं. तर जे ऑनलाईनचे लाईव्ह क्लासेस अवेलेबल असतात, हो. तर त्याचा मुलांना फायदा होऊ शकतो या बाबतीमध्ये? सर, ऑनलाईन जे लाईव्ह क्लासेस असतात त्यांचा नक्कीच फायदा होऊ शकतो. हो. पण माझ्या केसमध्ये असं होतं की माझ्याकडे वेळ लिमिटेड होता हो. आणि मला त्यामध्ये व्यवस्थित करायचं होतं. तर बरोबर. क्लासेसचं आय वोंट सजेस्ट की हा सगळ्यांना लागू पडेल पॉईंट. हो. मी माझ्या दृष्टिकोनाने सांगतोय बरोबर आहे. की ऑनलाईन क्लासेसचं असं होतं की बऱ्याचदा मग लॅग येतो, एक टाइम हो. लॅग येतो. हो. रादर दॅन आपण जर स्वतः इफिशियंटली अभ्यास केला हो. तर ते क्लासेसचा जो ड्युरेशन आहे, फॉर एक्झाम्पल एक व्हिडिओ 3 तासाचा असतो हो. आणि आपण जर स्वयं अध्ययन केलं तर तोच अभ्यास आपण 1.5 तासात करू शकतो. अच्छा. सो माझा असा अप्रोच होता की बरोबर. जिथे मला अडचण येत आहे, काही हो. कन्सेप्ट समजत नाहीये, तिथे क्लास वापरा. अच्छा. पण जे आपल्याला इझी गोइंग टॉपिक्स आहे हो. तिथे रादर दॅन प्रत्येक व्हिडिओज बघण्यापेक्षा आपण स्वतःहून जरी वाचन केलं हो. तरी ते पुरेसं आहे. जिथे अडेल तिथेच आपण ते पाहू Yes, शकतो. खूप महत्वाचं आहे ते. आणि सर, GS मध्ये कसा अनुभव राहिला पेपर 1, 2, 3, 4 मध्ये? जीएसचं सर चांगलं होतं माझं. म्हणजे पूर्ण झाले पेपर 4? हो, चारही. माझं एक होता की मेन्सचा एक सक्सेस फॉर्म्युला मला असं वाटतं की पेपर कम्प्लीट करणं फार आवश्यक आहे. बरोबर आहे. कारण अनलेस यू आर नॉट एबल टू कम्प्लीट द पेपर, मग तिथे तर मार्क्स मिळणारच नाही. सो फर्स्ट पॉईंट असा असायला पाहिजे की 3 तासात पेपर कम्प्लीट करणं. बरोबर. थोडी क्वालिटी इकडे तिकडे कॉम्प्रोमाइज होऊ शकते, हो. बट मेक शुअर की कम्प्लीट झालं. GS मध्ये तसं काही अपेक्षित नाहीच आहे. बरोबर आहे. आणि डिसेंट मार्क्स आले सर जीएस मध्ये वगैरे. बरोबर. आणि किती होते साधारण? सर जीएस 1 मध्ये मला 98 आले. अच्छा. जीएस 2 मध्ये 113 आहे. अरे वा. जीएस 3 मध्ये 92 आहे. हो. आणि जीएस 4 मध्ये 128 आहे. वा, ऍव्हरेज म्हणजे खूप छान आहे. हो. इथिक्स इंटिग्रिटीने चांगली साथ दिली असं हो. म्हणू शकतो आपण. व्हेरी गुड. आणि सर, जो एसेचा पेपर आहे त्याचा हो. अनुभव कसा राहिला? सर, एसे मध्ये आय वॉज एक्सपेक्टिंग की 100+ यायला पाहिजे, परंतु मला 84 आले. बरं. आय एम इंट्रोस्पेक्ट करतोय की नेमका काय इश्यू झाला असेल कुठल्या बट याच्यामुळे? हो. पण तुमचा पहिला अटेम्प्ट होता, तुम्ही पहिलीच मेन्स लिहिली हो सर. आणि त्याच्यामध्ये इतके चांगले मार्क्स आले, मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. आणि सर, नंतर इंटरव्ह्यूची जे प्रिपरेशन कशी केलीत मग? सर, इंटरव्ह्यूची प्रिपेअर करत असताना आता मेन्स झाली होती हो. आणि त्यानंतर मग काही दिवस मी आयडिया घेतली युट्यूबवरनच की अच्छा. नेमका इंटरव्ह्यूचे प्रिपरेशन वगैरे कशी केले पाहिजे. हो, हो. तर त्या अँगलनी मग विचार करायला लागलो आणि जेव्हा डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म भरलं अच्छा. त्यानंतर असं लक्षात आलं की याच्यावर आपल्याला खूप डिटेल स्टडी करायला पाहिजे. सर, पॅनल कोणाचं होतं? मला डॉक्टर दिनेश दासा सरांचा होता. अच्छा. बरोबर. ओके. मग इथूनच प्रिपरेशन वगैरे केली आणि बरं. माझा इंटरव्ह्यू 2 एप्रिलला होता, म्हणजे ते अच्छा. फार लांब होतं. हो, हो. तर मग तसंच प्रिपेअर करत गेलो आणि एक बरं. डॅफ पिलर ठेवला आणि हो. दुसरा पिलर होता करंट अफेअर्सचा. अच्छा. ते थरली रिवाइज करत बरं. आणि अपडेटेड ठेवून अभ्यास करत चालू होतं. बरं. साधारण किती वेळ चालला इंटरव्ह्यू सर? हो. 25 ते 30 मिनिट चालला सर. अच्छा. ते चांगला चालला. हा. अर्धा तास. ओके. आणि कसा राहिला, म्हणजे सुरुवात कशी झाली? सुरुवात सर चांगल्या नोटवरच होती. मला जास्तीत जास्त क्वेश्चन 70 to 80% हेल्थ सेक्टरवरच होते, हो. कारण माझं जॉब प्रोफाईल, एज्युकेशन आणि ऑप्शनल सगळं काही मेडिकलशी रिलेटेड होतं. अच्छा. तर मेजॉरिटी ऑफ तेच होते. फोकस. शिवाय इंटरनॅशनल रिलेशन्स वर क्वेश्चन होते, इकॉनॉमिक्स वर होते, ओके. काही ट्रिकी क्वेश्चन सुद्धा होते. तर बरं. मजा आली सर. छान एखादं उदाहरण एखाद्या प्रश्नाचा? हा सर, त्यांनी एक बोर्ड मेंबर होते सर. हो. तर त्यांनी असं म्हटलं की त्यांनी आधी अप्रिशिएट केलं की तुमचा ड्रेसिंग सेन्स चांगला आहे. बरं. ठीक आहे सर, म्हणजे ब्लॅक कलर कोट सगळं काही ब्लॅक मध्ये, इव्हन टाय पण ब्लॅक होती माझी. अच्छा. तर बरं. त्यांनी म्हटलं बट इट इज कन्सिडर्ड ॲज इनऑस्पिशियस इन आवर कल्चर. ब्लॅक कलर आपण चांगल्या ठिकाणी घालून जात नाही, मग तुम्ही तुमच्या इतक्या महत्वाच्या वेळेला कसे काय ब्लॅक कलर येत आहेत. सर, मी त्याला असा अप्रोच केला की सर ब्लॅक याच्यासाठी आवडतं. मग ते त्यांचा एक क्वेश्चन होता की ब्लॅक का आवडतं तुला? बरं. सर म्हटलं ब्लॅक हॅज अ ग्रेट अब्झॉर्प्टिव्ह कपॅसिटी. सो मी ॲज अ ह्युमन ट्राय टू अब्झॉर्ब द बेस्ट अमंग एव्हरीथिंग दॅट इज प्रेझेंट अराउंड. अच्छा. तर त्यामुळे मला ब्लॅक आवडतं. अच्छा. त्यामुळे ते लाईट मोमेंट्स होते, मजा आली सर. बरं. म्हणजे असं कुठं खूप सिरियस किंवा असं काही वाटलं नाही? नाही सर. आणि इनफॅक्ट इट्स जस्ट अ कॉन्व्हर्सेशन.
तिथे बरोबर. क्वेश्चन आन्सर असं काही नसतं. जसं हो. विद्यार्थ्यांना भीती वाटते इंटरव्ह्यूची. अनेक लोकांना असं वाटतं की ती पर्सनॅलिटी टेस्ट आहे. येस सर. तर ती खरोखरच पर्सनॅलिटी टेस्ट आहे की काही औपचारिकता पण पाळाव्या लागतात? सर ऍक्च्युअली ती पर्सनॅलिटी टेस्ट आहे, बट हो. इट्स अ फॉर्मल इंटरव्ह्यू. हे आपल्याला विसरू नाही शकत. हो. ती जी डिग्निटी आहे, हो. त्यांचा जो रिस्पेक्ट देणं आहे, हो. ते असायलाच पाहिजे. आपण हंबल असायला पाहिजे. एवढे ऑनरेबल डिग्निटरीज आपल्याला भेटतोय, बरोबर. तर त्यांचा रिस्पेक्ट वगैरे असायलाच पाहिजे. बट ऍट द सेम टाइम हो. ते जॉली मोमेंट असते. एक चांगला एन्व्हायरमेंट ते सेट करतात, जेणेकरून बरोबर. कॅन्डिडेट्स रिलॅक्स होतील. बरोबर. आणि क्वेश्चन्स जरी अवघड असले हो. किंवा आपल्याला येत नसेल, हो. तर आपण त्याला इझिली ऍक्सेप्ट करू शकतो. सर आपल्याला हे माहिती नाही, बरोबर. आणि त्यांना हंबली सांगू शकतो. मग ते क्वेश्चन शिफ्ट करतात. म्हणजे असं बऱ्याच लोकांना असं इतकं प्रेशर येतं हो सर. की इंटरव्ह्यू घ्यायचा आहे म्हणजे खूपच काय म्हणतो आपण त्याला, एकदम आर्टिफिशियल जे म्हणतो ना हो, आपण, त्या हो. पद्धतीने वागतात लोक. नक्की. अशी काही गरज नाहीये. नाही सर. फक्त हंबलनेस आणि तुमची जी ओरिजिनल पर्सनॅलिटी आहे, तुमचा हो. विचार कशा आहे, तुम्ही डिस्क्रिमिनेटरी व्ह्यूज नाही ठेवत, तुम्ही बायस्ड आहात का, हो. ह्या गोष्टी यायला नकोत. कारण आपण एक फ्युचर ब्युरोक्रॅट आहोत, हो. आणि ते जे कोर व्हॅल्यूज आहेत सिव्हिल सर्व्हिसचे, दे आर एक्सपेक्टिंग की हे व्हॅल्यूज एक ऑफिसर लाईक क्वालिटी यांच्यात आहेत का. बरोबर. तेवढं जरी लक्षात ठेवलं आणि ऑनेस्ट राहिलो आपल्या उत्तरांसह, हो. तर काही इश्यू होत नाही सर. सर, तुमच्या यशामध्ये पालकांचा सहभाग खूप मोठा आहे. नक्कीच. ग्रामीण भागामध्ये राहून सुद्धा त्यांनी तुमची म्हणजे मेडिकल ऑफिसरची नोकरी सोडण्यासाठी पाठिंबा मिळणं ही सोपी गोष्ट नाहीये. हा. म्हणजे मला नाही वाटत की 100 पैकी 99 लोकांना तो मिळेल असं वाटत नाही. तर तो तुम्हाला मिळाला, हा तुमचा एक आपण नशिबाचा पण भाग म्हणूया की तो नक्कीच. खूप चांगला आहे. ग्रामीण भागातल्या पालकांना काय मेसेज द्याल की त्यांच्या मुलांनी स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा युपीएससी सारख्या परीक्षांमध्ये टॉपला जाण्यासाठी काय पद्धतीनं त्यांना सपोर्ट केला पाहिजे? तर जे सपोर्टचा इश्यू आहे आपल्या ग्रामीण भागात, तर हो. मी याला 2-3 मुद्द्यात म्हणू इच्छितो. हो. की फर्स्ट, की आपल्याकडे लिटरसीचा प्रमाण कमी आहे. बरोबर. स्पेशल मी ग्रामीण भागातूनच येतो, तर सोनवाडून हो. माझं गाव आहे उदाहरणार्थ. हो. तर तिथे आपण बघतो की विद्यार्थ्यांना एज्युकेशनल घेण्यासाठी प्रोत्साहित केलं जात नाही, किंवा बरोबर. केलं जरी गेलं तर मग ते कंटिन्युटी राहत नाही. येस. कारण मग त्यांना क्विक फिक्स एक सोल्युशन पाहिजे असतं, की हो. शिक्षण घेतल्यानंतर लगेच इन्कम सोर्स जनरेट झाला पाहिजे. बरोबर आहे. बट सपोज एज्युकेशन नाही केलं, तर मग ते दुसऱ्या काहीतरी फुटलूज जॉबमध्ये ते जातात आणि हो. इन्कम सोर्स जनरेट होतात बरोबर. कमी वयात. हो. मग पेरेंट्सला असं वाटतं की नाहीतरी कमवतोय, मग एज्युकेशनचा काय इम्पॉर्टन्स आहे. हो. मग ते शॉर्ट टर्म सोल्युशन कडे जास्त जातात, बरोबर. रादर दॅन लॉंग टर्म एक सस्टेन सोल्युशन कडे ते कमी वळतात. बरोबर. तर माझं असं म्हणणं राहील स्पेशली पेरेंट्सला, की हो. प्रत्येक चाइल्ड मध्ये एक पोटेन्शियल असतो, येस. आणि तो पोटेन्शियल आपण त्याला थोडा कालावधी दिला पाहिजे, बरोबर. जेणेकरून ते त्यांच्या करिअरचा विचार करू शकतील आणि ते कन्सिस्टन्सी मेंटेन होईल. बरोबर आहे. आय अंडरस्टँड की काही इश्यूज असतात रुरल एरियाजमध्ये, हो. की पॉवर्टी आणि हे सगळ्या गोष्टी आल्याच आणि सगळ्यांना फिजिबल नसतं. बरोबर आहे. बट हा एक मुद्दा नाही आहे की आपण हो. ते कारण देऊन मग एज्युकेशन कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. आणि लॉंग टर्मचा व्ह्यू ठेवला पाहिजे. येस सर, डेफिनेटली. आणि शिवाय आता एज्युकेशनल अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत, शासनाची फार मदत होत आहे, हो. स्कॉलरशिप्स आहेत, फ्रीशिप्स आहेत. हो. तर एज्युकेशन पूर्वीसारखं एवढंही इनॅक्सेसिबल नाही आहे. बरोबर. अफोर्डेबिलिटी वाढली आहे, हो. ऑनलाईन कोर्सेस आहेत, हो. तर आपण त्यांचा नक्कीच फायदा घेऊ शकतो. तर ग्रामीण क्षेत्रात थोडीशी जर आपण अवेअरनेस केली, बरोबर. तर नक्कीच पेरेंट्स त्यांच्या मुलांना चांगल्या support पद्धतीने करतील. करू शकतात. सर, दुसरा एक इश्यू असाही आहे की जॉब करणाऱ्या अनेक लोकांना असं वाटतं सर, की जॉब करत करत तयारी करणं हे फार अवघड आहे, म्हणजे हिंमत करत नाहीत अनेक लोक. बरोबर सर. तर जॉब करणाऱ्या लोकांसाठी तुमचा मेसेज काय राहील की काय काळजी त्यांनी घेतली पाहिजे किंवा कसा स्वतःचा कॉन्फिडन्स ते बिल्ड करू शकतात? सर, जॉब करत असताना मी माझं एक फॉर्मॅट होतं, की आपल्याला एक काही महिने जर आपण गेले, तर आपला एक शेड्यूल फिक्स होतो. हो. आपल्याला एक आयडिया येऊन जाते की आपले वर्किंग आवर्स किती आहेत, बरोबर. आपल्याला किती वेळ मिळू शकतो अभ्यासासाठी. तर हो. फर्स्ट थिंग इज प्लॅनिंग. हो. की तुमचा दिवस जो आहे, तो शेड्यूल जो आहे, त्याला एक आकारणी दिली पाहिजे, बरोबर. की बाबा एवढा वेळ माझा याच्यात जाणार आहे. प्लॅनिंग केलं पाहिजे येस प्रत्येकाने. सर. जसं मी आता मेडिकल ऑफिसर होतो, हो. तर माझं जॉबला मी 8, 8:30, 9 वगैरेला गेलो, हो. तर 9 ते 5 मी पीएचसी ला असायचो. अच्छा. 9 ते 12 ते 1 पर्यंत ओपीडी असायची. हो. मग जेवण वगैरे लंच वगैरे करून हो. मला 2 ते 3 तासाचा गॅप मिळायचा. बरं. तर मी त्याला ॲज अ अपॉर्च्युनिटी बघितलं की याच्यात प्रिपेअर करूया. बरोबर. त्यानंतर 4 ते 5 ओपीडी झाली की हो. 5, 5:30 पर्यंत अभ्यास केला. हो. त्यानंतर घरी आलो, बरं. फ्रेश झालो, हो. आणि मग 1 तास मी डेडिकेटेडली माझे हॉबीज परस्यू करायचो. अच्छा. हा. कुठल्या ऑफिस होत्या? सर, मला फिटनेसची फार आवड आहे, तर बरं. मी डेली Great. एक्सरसाइज करायचो. अच्छा. ऑल थ्रू आउट द इयर प्रिपरेशन. ह्या एक्सरसाइजचा सर, फिजिकल जे तुमची एक्सरसाइज करायचा, हो. त्याच्या अभ्यासामध्ये पण काही फायदा झाला? नक्कीच सर, कारण जे प्रकारचे हॉबीज किंवा एक्सरसाइज, आता माझी एक्सरसाइज होती, हो. तर मी त्याला इरिस्पेक्टिव्ह ऑफ की माझं प्रिपरेशन चालू आहे, ते मी कधीच मिस केलं नाही. बरं. त्याचा फायदा असा झाला की जो कॉन्फिडन्स तुम्ही मुद्दा म्हणाले, हो. तो एक कॉन्फिडन्स येतो की आय एम ओनिंग माय लाईफ.
आपण असं म्हणू शकतो की Right. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी तुमच्या फिजिकल एक्सरसाइज काम डेफिनेटली. आणि फिजिकल एक्सरसाइजचे केमिकली जरी आपण बघितलं हो बायोलॉजिकली, तर त्याचा एक डॉक्टर आहात तुम्ही हो. चांगलं सांगू शकता. येस म्हणजे नक्कीच. खास करून मी मुलांना असं सांगेन की सोनाराच्या हातानं कान टोचणं म्हणते ना, तर डॉक्टरच्या हातानं तुम्ही ऐकायला पाहिजे. नक्कीच. येस कारण काही हॅपी हॉर्मोन सिक्रेट होतात सर फिजिकल ऍक्टिव्हिटीने, आणि त्यांचा जो मेंटल इम्पॅक्ट होतो तो खूप छान होतो. बरं त्याने आपण काम होतो, कंपोज होतो, आपले जे विचार करण्याची क्षमता आहे ती चांगली होते, हो झोप चांगली येते, झोप चांगली झालं तर अभ्यास चांगला होतो. बरोबर. एव्हरीथिंग इज इंटरलिंक सर. हो ना. असं आणि एक्सरसाइज सोबत पुन्हा कुठल्या अशा अदर ऍक्टिव्हिटीज आहे ज्याचा अभ्यासाला चांगला फायदा होऊ हो शकतो? सर. सोबत मी सर काही पुस्तकं वाचायचो, बरं म्हणजे नॉट फ्रॉम द करिक्युलम पार्ट बट हो. अवांतर वाचनाचे पुस्तक. मी त्याच्याकडे येणार होतो ऍक्च्युली, पण आता तुम्ही मुद्दा काढलाय. अनेक मुलांना असं वाचनाबद्दल खूप जास्त आवड राहत नाही. हो सर. वाचनाचा सर किती मोठा रोल राहतो हे व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये? सर वाचनाचं जे अवांतर वाचन आहे अपार्ट फ्रॉम युअर करिक्युलम हा हो. सुद्धा खूप महत्वाचा आहे. अच्छा कारण याचा फायदा असा होतो की तुमचे थिंकिंग स्पीड, हो. रीडिंग स्पीड, तुमचं क्रिटिकल अनालिसिस हा मदत वाढतो. होतो त्याला, बरं आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेता येतात. अच्छा स्पेशली आता युपीएससी परीक्षा ही काही रटाळ परीक्षा नाहीये की बरोबर तुम्ही हा टॉपिक वाचाल आणि तेच तुम्ही लिहून येणार. दिस इज नॉट द थिंग. बरोबर इथे तुम्ही किती इनोव्हेटिव्ह राहू शकता. हो. तर पुस्तक जेव्हा आपण वाचतोय, इतर पुस्तक, तर आपल्याला आयडियाज जनरेट होतात, अच्छा आपली थिंकिंग खूप क्रिएटिव्ह व्हायला लागते, बरोबर आहे. आणि एक पॅटर्न बनून जातो आपल्या थिंकिंग प्रोसेसचा. हो तर हो. त्यामध्ये ते महत्वाचा रोल आहे. शिवाय पुस्तक वाचल्यानंतर एक आयडिया जनरेशन मध्ये हेल्प होतो, बरोबर आणि एक कन्सिस्टन्सी पण येतं सर. येस येस तर दॅट आम्ही वाचनावरचा सर एक पॉडकास्ट घेतला होता. आपलं चॅनल सुरू केलं तेव्हाच 1000 पुस्तकं एका विद्यार्थी म्हणजे मुलीने वाचून काढली. अच्छा. आणि एक्झॅक्ट तुम्ही जे पॉइंट सांगताय तेच तिने पण सांगितले की जे आपण आयडिया ज्या आपल्या तयार होतात किंवा क्युरेटिव्ह माइंड ज्याला आपण म्हणू शकतो, राईट सर. तर तो तयार होण्यामध्ये त्याचा खूप मोठा रोल असतो. आणि मला वाटतं आज तुम्ही प्रत्यक्ष सांगताय, आणि रँक होल्डर, त्यातही टॉप रँक होल्डर जेव्हा सांगतो तेव्हा निश्चितपणे मुलांना ते खूप चांगल्या पद्धतीनं समजेल. सर ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहे यांचा एक मोठा प्रश्न असतो, त्यांना रायटिंगची जी प्रॅक्टिस आहे किंवा पेपर कशा पद्धतीने तपासून घ्यायचे, हो सर. आपण जो तयारी करतो तर त्यावेळेस मी बरोबर लिहितो आहे का नाही लिहित आहे हे समजून घ्यायचं, तर त्याला काय मार्ग असू शकतो जे क्लास नाही लावत विशेष करून? सर आपले जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना अनेक वेळा हा संभ्रम असतो की जे आपले मेन्स ओरिएंटेड कॉपीज आहेत, हो तर आपलं कंटेंट क्वालिटी आहे की नाही, हो हो किंवा ते टू द पॉइंट आपण येतोय की नाही, किंवा बरोबर. त्यांचं स्केलिंग कसं आहे, हो ह्यासाठी नक्कीच प्रॉब्लेम होते. शिवाय मला पण झालं हो ना. की हो, नेमकं तेच काय तुम्ही कसं करायचं? सोल्युशन तर काढलं? मी त्याचं सोल्युशन असं बघितलं सर की मी ऑनलाईन टेस्ट सिरीज लावल्या. अच्छा ऑनलाईन टेस्ट सिरीज लावल्यानंतर मेन्सच्या पण? मेन्सच्या सर ओके प्रिपेअर करत असताना, हो हो तर त्याचा एक शेड्यूल असतो. हो त्या शेड्यूल नुसार आपण अभ्यास करायचा आणि टेस्ट द्यायचं. बरोबर आता सुरुवातीची मला आठवते फर्स्ट टेस्ट जेव्हा मी दिली तर हो. मला 6 तास मी कंटिन्यू बसून होतो. बरं 4ला सुरू केलं आणि हो. तब्बल 10 वाजेपर्यंत रात्री मी लिहत होतो. बरं तर ओके. आता हा माझी एक फर्स्ट होती. आता मला लक्षात आहे की पेपर तर 3च तासाचा आहे, बरोबर बट मी डेलिबरेटली बसलो. बरं आणि काय चुका होतात की त्यानंतर ते इव्हॅल्युएट करतात. इव्हॅल्युएटर आपल्याला सजेशन्स देतो. बरोबर त्या सजेशन्स घेऊन मग आपण पुढे इम्प्रुव्हमेंट करू शकतो. अच्छा तर आपल्याला आता बरेच ऑनलाईन रिसोर्सेस अवेलेबल आहेत. आपण हो. मेंटॉरशिप घेऊ शकतो. हो कुठलं मी कुणाला काही असं प्रमोट नाही करणार, बरोबर बट तुम्हाला जे योग्य वाटतं कुठलाही क्लास असू शकतो, हो हो तर ऍज अ मेंटॉरशिप आपण घेऊन त्यांना कॉपीज देऊ बरोबर. शकतो आणि ते इव्हॅल्युएट करून आपल्याला सजेशन देतात. अलीकडे सर मेंटरशिपचा प्रोग्राम खूप जास्त चालतो आहे. बरोबर मेंटरशिपचा चांगला फायदा होतो? सर. अनेक वेळेला आता सुरुवातीला मला काही फायदा झाला, पण अच्छा. त्यानंतर मेंटॉरशिप बॅकफायर पण करू शकते, ओके हे सुद्धा मी म्हणेल. हे पण खूप महत्वाचं आहे. हा. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. राईट सर. येस कारण सुरुवातीला स्टेजला आपण जेव्हा एकदम नेसंट स्टेजमध्ये असतो, आपल्याला काहीच माहिती नसतं, हो. तेव्हा एक मेंटॉरशिप असणं गरजेचं आहे. बरोबर आणि किंबहुना ते फार सपोर्टिव्ह पण असतात हो. वेगळ्या गोष्टी अनालाइज करायला. बरोबर. बट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जेव्हा तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की हो. ही युपीएससी ची रिक्वायरमेंट आहे अच्छा आणि आपण डिसेंट ऍक्ट करतोय, हो मग तेव्हा आपण थोडीशी मेंटॉरशिप कमी केली तरी चालेल. ओके बॅकफायर याच्यासाठी म्हणतोय कारण मग आपलं प्रत्येक चाइल्ड हा युनिक आहे. बरोबर आहे. त्याची रायटिंग स्किल वेगळी आहे. गरजेचं हो. नाही की सगळ्यांचं सेम असायला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. त्याची युनिकनेस ती मेंटॉरशिप असल्यामुळे ती हो. युनिकनेस जाऊ शकते अनेक वेळा. ओके कारण मेंटॉरशिप पण ते सब्जेक्टिव्ह ओपिनियन आहे. हो मेंटॉर्स त्यांचे ओपिनियन्स देतात, येस बट रादर माझं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी त्यांची एक युनिक स्टाईल डेव्हलप केली पाहिजे, बरोबर आणि ती एक स्टाईल डेव्हलप झाली की त्याला पुढे तेच कंटिन्यू असायला पाहिजे. सर या पूर्ण प्रिपरेशन मध्ये तुम्हाला न्यूजपेपरचं महत्व खूप आहे. हो सर. कुठले न्यूजपेपर तुम्ही जास्त करून वाचायचा आणि त्याचा कसा फायदा झाला?
सर मी दोन न्यूजपेपर वाचले, एक बरं. तर इंडियन एक्सप्रेस आणि दुसरा लोकसत्ता. अच्छा, हो सर. लोकसत्ताचा चांगला फायदा झाला. नक्कीच सर. कारण ज्या प्रकारचे आता मला फार मराठी काही बोलता येत नाही नीट. हो, पण जे आता जे काही बोलतोय तुमच्या समोर ते सगळं लोकसत्तामुळे आहे. लोकसत्ताचा. अच्छा. की जे लँग्वेज आहे, हो. त्याचे जे न्यूआन्सेस असतात, हो. काही शब्द असतात, आपली व्होकॅब्युलरी सुधारते, त्याच्यात हो. एक फायदा होतो. हो, शिवाय आयडियाज खूप छान लेख असतात, एडिटोरियल्स असतात, बरोबर. त्याचा नक्कीच फायदा होतो सर. हो, हो, हो. आणि इंडियन एक्सप्रेस एक अच्छा. न्यूजपेपर दुसरा. ऍक्च्युली हा प्रश्न मी मुद्दाम याच्यासाठी विचारतोय, आपल्या अनेक मुलांना आता 2025 ची एमपीएससी सुद्धा हो, पूर्ण सर. डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे नक्की. आणि त्यांचा मला खूपदा प्रश्न असतो की सर युपीएससीच्या लेवलचा आपल्याला देईल असा मराठीतला न्यूजपेपर कुठला. हम्म. आता हा पॉडकास्ट काही लोकसत्ता प्रपोज करत नाहीये नाही. किंवा त्यांना काही पैसे देत नाहीये, हो हो. पण मी नेहमी त्यांना म्हणत असतो की युपीएससी आणि एमपीएससीच्या दृष्टीने जर तुम्हाला वाचन करायचं असेल तर लोकसत्ता नक्कीच. बेस्ट आहे. कारण मी वर्षानुवर्षे तो वाचतो आहे. हो हो. आज तुम्ही प्रत्यक्ष ते सांगतायत म्हणजे नक्कीच, कारण एडिटोरियल त्या दृष्टीने आपल्याला मराठीत दुसरीकडे नाही मिळत. नाही. ते पण नक्कीच. खरंच आहे. तर द हिंदू बद्दल खूप लोकांचा फोबिया असतो, काय हो. खरं काय आहे? सर ऍक्च्युली द हिंदू पेपर हो. चांगलाच पेपर आहे आणि इट्स वन ऑफ द व्हेरी इसेन्शियल इन युपीएससी जर्नी. बरं. बट मी द हिंदू रेफर याच्यासाठी नाही केलं का आता यवतमाळला प्रिपेअर करते. द बरोबर. हिंदू इथे येत नाही. हो. मिळाला तरी पुढच्या आठवड्यात येईल. हा पुढच्या आठवड्यात येईल. आणि बरोबर. ऑनलाईन जर वाचायला गेलो तर स्क्रीन टाइम वाढेल. Yes. तर मला ते सुद्धा रेस्ट्रिक्ट करायचं होतं. बरोबर. त्यामुळे आय वॉज स्टिकिंग टू इंडियन एक्सप्रेस. आणि चांगला फायदा झाला. फायदा झाला सर. व्हेरी गुड. सर ही जी परीक्षा आहे युपीएससीची त्याला 3 टप्पे आहेत खास करून. नक्की. प्रिलिम, मेन्स, आपण इंटरव्ह्यू म्हणू शकतो. जरी इंटरव्ह्यू टप्पा नसला तरी तो टप्पाच समजला जातो. हो. पण ह्या तिन्ही स्टेजच्या रिक्वायरमेंट सुद्धा वेगवेगळ्या असतात. हो. तर तुमचं मत का, आता ऍज तुम्ही 300 रँक काढली, अतिशय महत्वाची अचिव्हमेंट आहे ती, तर त्या काय रिक्वायरमेंट असतात आणि कशा पद्धतीने ह्या तिन्ही स्टेजवर मुलांनी तयारी केली पाहिजे? सर युपीएससी परीक्षा जर म्हणायची झाली तर ही फारच ब्युटिफुल परीक्षा आहे. हो. कारण त्याच्यात 3 वेगळे टप्पे आहे आणि त्या टप्पे वाईज ते विद्यार्थ्यांकडनं काहीतरी वेगळं एक्सपेक्ट करतात. बरोबर. जेणेकरून त्यांचं ओव्हरऑल अनालिसिस काय आहे, ते हो. कशा टाईपची पर्सनॅलिटी आहे किंवा त्यांची पर्सिव्हरन्स आणि रेझिलियन्स आहे का, ह्या सुद्धा गुण इनडिरेक्टली तपासले जातात. अच्छा. असं जसं सांगायचं झालं बरोबर. की प्रिलिम्स हो. नेमका काय आहे. हो. प्रिलिम्स इज नॉट जस्ट की यू मग अप द थिंग आणि तुम्ही त्याचे आउटपुट देताय. लोकांना वाटतं की प्रिलिम करायचं आहे म्हणजे खूप जास्त गोष्टी करायच्या आहेत. नाही, तसं नसतं सर ऍक्च्युली. अच्छा. प्रिलिम्स तुम्ही कितीही अभ्यास केला तरी 100 पैकी फक्त 25 ते 30च क्वेश्चन असे असतात हो. की तुम्ही कॉन्फिडेंटली अटेम्प्ट करू शकाल. बरोबर. मग त्यातच तर आपण पास होणार नाही. मग उर्वरित प्रश्नांचं काय, हो. हा प्रश्न नक्कीच आहे. हो. तर मग त्या हेतूने आपल्याला अशा गोष्टी तपासल्या की क्रिटिकल रिझनिंग आहे का, हो. कॉन्फिडंट आहात का तुम्ही जे अभ्यास केलाय बरोबर. तुम्हाला लॉजिकल थिंकिंग आहे का, रिझनिंग आहे का, हो. तर या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. बरोबर. शिवाय जेव्हा सीसॅटचा पेपर असतो हो. त्याच्यात आपले अरिथमॅटिक स्किल्स, मॅथमॅटिक्स, बेसिक जे हो. राहतात ते सुद्धा. त्याच्यामध्ये सर प्रॅक्टिसचं महत्व आहे सीसॅटला? नक्कीच सर. जसं आता माझा सेकंड अटेम्प्ट होता तो सीसॅट मुळे मी गमावला. हो. हो सर. बरोबर. जीएस ला मार्क्स होते? जीएस ला चांगलं, मी क्वालिफाय झालो होतो. बरोबर. बट सीसॅट मुळे मग खूप अनफॉर्च्युनेट. रेअर असले ना अशी उदाहरणं. तर कुठलीच परीक्षा ही लाईट नसते. आपण बरोबर. त्याला इक्वल जस्टिस आणि रिस्पेक्ट दिलीच पाहिजे आणि शिवाय प्रॅक्टिस केल्याशिवाय ऑप्शन नाही आहे. बरोबर आहे. कारण आपण गोष्टी ग्रँटेड नाही घेऊ शकत, कारण हो. स्टेक्स खूप हाय असतात या एक्झाम्स. सर प्रिलिमच्या लेवलला एनसीआरटीचं महत्व किती आहे? सर एनसीआरटी म्हणायला झालं इट्स द कोर फाउंडेशन फॉर युपीएससी प्रिपरेशन. कारण त्याच करिक्युलम मधनं आपले युपीएससी क्वेश्चन फ्रेम होतात. अच्छा. बट आय वोंट से की तेच सगळं काही इम्पॉर्टंट आहे. हो. कारण खूप डायनामिक एक्झाम आहे बरोबर. आणि करंट अफेअर्स असल्याशिवाय आपण ती सक्सेड करणं शक्य शक्य नाही. नाहीये. बरोबर. सो एनसीआरटी बेसिक फाउंडेशन साठी खूप महत्वाचं आहे की हो. आपल्याला आयडिया येतं बरोबर. की व्हॉट इज एक्सपेक्टेड ऑफ अस. येस. आणि त्यानंतर मग आपण त्याला जर ऍड ऑन केले हो. थोडा ऍडव्हान्स रिडिंग तर हो. ते मग सपोर्ट होतं. चांगल्या हो पद्धतीने सर. कव्हर होऊ शकतो. सर प्रिलिमची तयारी करत असताना तुम्ही जीएसचे जे सगळे टॉपिक आहेत म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, ह्या सगळ्यांमध्ये बॅलन्स ठेवण्यासाठी म्हणून काही प्लॅनिंग केलं होतं वेगळं? हो सर. स्पेशली आता मी आधी जी प्रिपरेशन होती हो. जून टू डिसेंबर एंड और अर्ली जानेवारी, अच्छा. माझा असं प्लॅन होतं की मेन्स ओरिएंटेड अभ्यास करणार बरं. आणि कोर सब्जेक्ट करून घेणार. हो. जसं जीएस 1 वाईज, जीएस 2 वाईज, जीएस 3 आणि जीएस 4 वाईज हो. असे मी, जसं आता माझं ऑनलाईन टेस्ट सिरीज होत्या त्या अच्छा. प्रकारे मी अभ्यास करायचो. ओके. आता प्रिलिम्स मला प्रिपेअर करायचं आहे तर मी त्याचं असं केलं की 1-2-3 मॉडेल्स बनवले. बरं. डे वाईज डिस्ट्रीब्युशन केलं. हो. फर्स्ट डेला फॉर एक्झाम्पल पॉलिटी करतोय, हो, हो. सेकंड डेला हिस्ट्री करतोय, बरोबर. थर्ड डेला सायन्स अँड टेक, हो. फोर्थ डेला इकॉनॉमिक्स अच्छा. आणि त्यानंतर काही जे कंटेंट असतील हो. मी डे वाईज डिस्ट्रीब्यूट केलं. बरं. आणि जे मंथली करंट अफेअर मॅगझिन्स असतात हो. ऑनलाईन अवेलेबल, हो, हो. त्यांना मग असं डे वाईज डिवाइड केलं. अच्छा. फर्स्ट डेला जानेवारी, नेक्स्ट फरवरी, मार्च. तर मग त्या असं होतं की
15 दिवसात तुमचा पूर्ण अभ्यास कम्प्लीट होतो. अच्छा, कारण आपण डे वाईज केलेला आहे बरोबर आहे, बरोबर. हो, हो. आणि ऑलरेडी आपण मेन्स साठी तयार केला आहे. तर बरोबर, जो वेळ आपल्याला आधी द्यावा लागतो हो. तो आता वेळ वाचणार आहे आपला. बरोबर आहे. तर डे वाईज डिवाइड केल्याने फायदा असा होतो की वारंवार रिव्हिजन होतं सर. हो, हो. आणि वारंवार रिव्हिजन हीच खूप महत्वाची आहे. रिव्हिजनचा रेशो वाढून जातो तो. येस सर. म्हणजे सर तुम्ही पूर्ण तयारी करताना आधी मग मुख्य परीक्षेची केली? हो सर. अच्छा. साधारण किती दिवस मुख्य परीक्षेची मुख्य तयारी? परीक्षा मी जवळपास सर 5 ते 6 महिने फुल बरं. फ्लेजेड मुख्य परीक्षेची तयारी केली आणि आणि विथ रायटिंग विथ रायटिंग प्रॅक्टिस. गुड. बरं. आणि त्याच्यानंतर मग प्रिलिम्स कडे वळलो आणि प्रिलिम्स कडे जाताना मग काही जे ऑनलाईन आपल्याकडे टेस्ट अरेंज करतात क्लासेस वगैरे फ्री असतात ते, तर त्यांना देऊन बघायचो नेमकं आपलं स्कोअर वगैरे कसं येत आहे. त्यांच्यातनं थोडी आयडिया घेऊन कुठे आपण मागे पडतोय, कुठला तरी विषय हा टॉपिक माझा क्लिअर नाहीये, मग ते लगेच रिवाइज करून आपण पुढे जाणं. अच्छा, म्हणजे करेक्ट आणि पुढे जाणं असं होतं. आणि सर मुख्य परीक्षेची तयारी करत असताना सगळ्यात चॅलेंजेबल काय वाटलं मग? रायटिंग मध्ये सगळ्यात चॅलेंज कुठं होतं? सगळ्यात मोठा चॅलेंज मध्ये रायटिंगच आहे. बरं. कारण 3 तास तुम्ही एकदा जर खाली बसले तर मग तुम्हाला उठणं शक्य नाही. बरोबर. आणि जे कंटेंट क्रिएशन पाहिजे विथ क्वांटिटी तर इम्पॉर्टंट आहेत की 20 क्वेश्चन्स करायचं, बट क्वालिटी पण द्यायला पाहिजे. बरोबर. तर तो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. बट इट वॉज नॉट अ व्हेरी चॅलेंजिंग थिंग टू से. कारण ते एक एन्जॉयबल प्रोसेस पण आहे. त्याच्यातून आपले वैचारिक क्षमता सुद्धा वाढते. सो आय वुडंट से इट ॲज अ चॅलेंज, बट इट्स अ ऑपॉर्च्युनिटी टू डेव्हलप युअर सेल्फ. आपले रायटिंग स्किल्स इम्प्रूव्ह होतात. तर मी त्याला त्या अँगलने बघितलं सर. आता सर आम्ही जे 3 इयरच्या बॅचेस असतात ना, त्याच्यामध्ये खूपदा ग्रॅज्युएशनच्या लेवलला खूप त्यांना लिहायला इन्फोर्स करतो. आता तुम्ही जे नेमकं सांगितलं की तुम्ही लिहिण्यामुळे सुद्धा तुमची क्रिएटिव्हिटी वाढू शकतो. राईट सर. ते प्रॅक्टिसचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. आणि सर रायटिंग तुम्ही ज्या वेळेस करत होतात त्यावेळेस तो पेपर त्या वेळामध्ये पूर्ण होत होता सुरुवातीला? नाही सर, होत नव्हता. अनेक वेळा आता जसं मी तुम्हाला सांगितलं की फर्स्ट पेपर जो मी लिहिला त्याला 6 तास दिले. एका पेपर डबल वेळ लागला. बरं. तर मला असं वाटायचं की आता कसं होईल, बट मला एक आयडिया होती की चलो दिस इज द स्टार्ट. आज जरी 7 आला उद्या तर नाही लागणार ना. बरोबर. तर मग ग्रॅज्युअली 5.5 4 टप्पा खूप महत्वाचा आहे सर. अनेक लोकांना सुरुवातीला 3 तासात पेपर पूर्ण नाही झाला का इतकं नर्वस होऊन जातात की दुसऱ्या दिवशी ते प्रॅक्टिसच करत नाहीत. म्हणजे तुम्ही 6 तास लागून सुद्धा त्याला 3 तासापर्यंत आणू शकला. हो सर. आणि सर हे उत्तर इफेक्टिव्ह व्हावं, इतरांपेक्षा आपलं उत्तर चांगलं व्हावं याच्यासाठी मग काही वेगळी स्ट्रॅटेजी केली होती? स्ट्रॅटेजी म्हणायचं सर, फर्स्ट ऑफ ऑल जे स्टुडंट्स आहेत त्यांनी फोकस केलं पाहिजे की बेसिक तुमची एक जे आपलं स्टँडर्ड प्रोफार्मा पेपर पूर्ण करता येणार की इंट्रोडक्शन, बॉडी आणि कंक्लुजन्स. बरोबर. आणि जे क्वेश्चनचे कीवर्ड्स असतात, जसं आता प्रत्येक जो क्वेश्चन आहे त्याच्या मागे एक वर्ड असतो. अॅनलाइज, क्रिटिकली अॅनलाइज, एक्सप्लेन, जस्टिफाय, इल्युसिडेट, या प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. अच्छा. तर ते क्वेश्चन समजून घेणं हे फार महत्वाचं आहे सर. बरं. अनेक वेळा असं होतं की आपण जे आपल्याला येतं तेही लिहितो, त्याला मार्क्स नाही मिळणार. बरोबर. क्वेश्चन काय आहे, त्याचं रिक्वायरमेंट काय आहे आणि त्या हिशोबाने जर आपण लिहिलं तर मग गोष्ट सोप्या होतात आणि स्कोरिंग पण होतात. बरोबर आहे. आणि असं आहे सर. त्याला तुम्ही जेव्हा आता म्हणजे 100 शब्दामध्येच एखादं उत्तर पूर्ण करायचं आहे, असा अनुभव खूपदा आला असेल तुम्हाला की ते तेवढ्या शब्दात बसतच नाही. मग अशा वेळेस काय स्ट्रॅटेजी वापरायची? स्ट्रॅटेजी तेव्हा सिंपल होती की जरी बसत नाहीये तरी आपल्याला संपवावं तर लागणारच आहे. आणि लिहून पाहण्याशिवाय ऑप्शन नाहीये. बरोबर. तर मी त्याला असं स्ट्रॅटेजाइज केलं की जे 10 मार्काचे आहे स्पेशली, तर माझा थोडा पॅटर्न थोडा वेगळा होता. आता हे कुठे असं नाहीये की मी काय करायचो, जे ऍक्च्युअल एक्झाम मधलं तुम्हाला पॅटर्न सांगतो की सुरुवातीचे जे 10 मार्कर्स राहतात, तर मी पहिले 3 क्वेश्चन 10 मार्कर सॉल्व्ह केले. अच्छा. त्यानंतर 15 मार्कर्स कडे वळलो. बरं. डेडिकेटेड टाइम मध्ये. आता हाफ एन आवर मध्ये तुमचे ओके, म्हणजे अर्धा तासात तुमचे एवढे क्वेश्चन झाले पाहिजेत. कारण एक क्वेश्चन 10 मार्क 7 मिनिट्स काउंट करतो. बरोबर. 7 into 3 21. आणि मग तिकडे 10 मिनिटं, 8 मिनिटं, असं डिव्हिजन होतं माझं. त्यानंतर परत तो पॅटर्न रिपीट करायचा. 3 10 मार्कर्स आणि 2 15 मार्कर्स. आता हे असं पहिल्यांदा परीक्षेमध्येच केलं तुम्ही की घरी पण या पद्धतीने सोडवलं होतं? सर सुरुवातीला तर असं पॅटर्न नव्हतं, पण ग्रॅज्युअली जेव्हा मी रायटिंग प्रॅक्टिस करत गेलो तर मी स्ट्रॅटेजाइज केलं की मला 3 तासात जर संपवायचं असेल तर मला त्याला ब्रेक डाऊन करावं लागेल. तर एका तासात माझे कमीत कमी 7 क्वेश्चन्स व्हायला पाहिजे. बरोबर. तर 7 क्वेश्चन मध्ये 4 10 मार्कर्स आणि 3 15 मार्कर्स जर झाले आणि तेच आपल्याला रिपीट करायचे पुढचे 2 तास. ते झालं म्हणजे पेपर संपलं. वा, व्हेरी गुड. म्हणजे सिम्पल स्ट्रॅटेजी, पण प्रॅक्टिस
शिवाय ते होऊ शकणार होऊ नाही. शकणार. तुम्ही घरी प्रॅक्टिस करून ती स्ट्रॅटेजी सक्सेसफुल केली. हो सर. व्हेरी गुड सर. हा जो प्रिलिम मेन्स आणि इंटरव्ह्यूचा पूर्ण एक त्याला होलिस्टिक व्ह्यू म्हणू, हो सर. तर तो होलिस्टिक व्ह्यू जर आपण लक्षात घेतला तर मुलांनी काय किंवा काय पद्धतीने तयारी केली पाहिजे असं वाटतं? सर डिपेंड करतं आता विद्यार्थी कुठल्या स्टेजमध्ये आहे. ओके. जर तो आतापासून प्लॅन करताय की त्याला नेक्स्ट इयरचा अटेम्प्ट द्यायचा आहे, हो. तर आय वुड सजेस्ट की तुम्ही आधी मेन्सची तयारी करा. बरं. डेडिकेटेड त्याला 7-8 महिने जेवढे काही लागतील, हो. अलॉंग विथ ऑप्शनल्स, GS अच्छा. प्लस ऑप्शनल्स तुम्ही रितसर प्रॅक्टिस करा. बरं. टेस्ट सिरीज देत राहा. हो. स्वतःला अनालाइज करा हो. आणि क्वेश्चन्स 3 आवर्स मध्ये संपेल इथपर्यंत थोडीशी तरी करा. केली पाहिजे. नॉट नेसेसरली की ते कंपल्सरी व्हायला पाहिजे, कारण जेव्हा एक्झाम येतं तर तेव्हा आपली आणखी बरीच प्रॅक्टिस होते. बरोबर तर आहे. त्याला खचून जाऊ नका. अच्छा. प्रोसेस रिगरस आहे, नक्कीच हो, आहे. हो, हो. आयसोलेशन आहे, येस येस. बट सोबत कॉन्फिडन्स ठेवा, मोटिवेटेड राहा हो. आणि तुमचे छंद सुद्धा जोपातच राहा, की जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला बरोबर आहे. यामध्ये पण मिळेल. बरोबर. आणि त्यानंतर जेव्हा आपण प्रिलिम्सच्या जवळ येतो तर हो. मेन्स मध्ये ऑलरेडी आपला थोडा डेव्हलपमेंट झालेला असतो. हो. प्रिलिम्स मध्ये आता फक्त फॅक्च्युअल गोष्टी राहतात. हो. फॅक्च्युअल प्लस करंट अफेअर्स ओरिएंटेड हो, हो. तो पार्ट आपण 2-3 महिन्यात आपण करू शकतो असं मला वाटते. आणि प्रिलिम्सच्या 1 ते 2 महिन्या आधी आपण थोडा आधीच प्रिपरेशन केलं हो. तर ते खूप छान राहतं. जसं आता माझ्यासोबत पर्सनल केस असं होतं हो. की वडिलांचा ऍक्सिडेंट अनफॉर्च्युनेटली प्रिलिम्सच्या 20-25 दिवसाआधी झालं होतं अरे बापरे. आणि ते ICU मध्ये 15 ते 20 दिवस ऍडमिट होते. बरं. आता मी हे आधीच बफर ठेवलं होतं की अच्छा. जर अनफॉर्च्युनेटली काही इन्सिडेन्सेस आले, कारण एक्झाम अनसर्टन आहे बरोबर आहे. आणि स्टेक्स आपले हाय आहेत, हो, तर हो. मी 1 महिन्याचं बफर दिलं होतं की बाबा प्रिलिम्सच्या पेपरच्या 1 महिना अगोदर माझं पूर्ण प्रिपरेशन झालेलं पाहिजे, अच्छा. जेणेकरून उद्या जरी एक्झाम असेल तरी बरोबर. मी ती क्वालिफाय झालं पाहिजे. हो, हो. या लेवलची प्रिपरेशन आपल्याला ठेवायला पाहिजे. ग्रेट. सेम ओरिएंटेड फॉर द मेन्स, हो, हो, की हो. आपण आधीच रिगरस प्रॅक्टिस करूया, बरोबर आहे. जेणेकरून काही 15 ते 20 दिवसांचा आपल्याला बफर मिळेल, बफर. जे त्याचं आपलं काही सुटलं असेल त्याच्यात आपण रिवाइज करू शकू. किंवा असं अनएक्सपेक्टेड काही आलं तर आपण हा. कव्हर करू येस शकतो. सर. ग्रेट सर. सर अनेक मुलांना ह्या तयारीच्या दरम्यान ऑप्शनल विषय कुठला निवडायचा हा खूप अवघड प्रश्न असतो. हो सर. अनेक लोकांना वर्ष 2-2 वर्ष ऑप्शनल निवडताच येत नाही. नक्की. काही लोकांना एकदा ऑप्शनल निवडला की 2-2, 3-3 वेळा ते बदलतात. तर ऑप्शनल निवडताना काय काळजी घेतली पाहिजे? सर ऑप्शनल निवडताना काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला डोक्यात ठेवणे आवश्यक आहे. बरोबर. फर्स्ट, की तुम्ही तो ऑप्शनल परस्यू करू शकत आहात का, अच्छा. म्हणजे तुम्हाला तो अभ्यास करताना कंटाळा आला नाही पाहिजे. बरोबर. फर्स्ट थिंग इज दॅट. सेकंड, तो ऑप्शनल चा स्कोरिंग पॅटर्न कसा आहे, आपल्याला एक ट्रेंड दिसून येतो की या ऑप्शन मध्ये आपण जर प्रॉपर जर अभ्यास केला तर या लेवल पर्यंत आपण पोहोचू शकतो. सो चूज अ स्कोरिंग सब्जेक्ट रादर दॅन काहीतरी वेगळंच घेण्यापेक्षा. बरोबर. तिसरा, जर तो ग्रॅज्युएशनशी रिलेटेड असेल तर तुम्हाला ऍज अ जॉब प्रोफाईल किंवा पुढे जाताना सुद्धा त्याचा फायदा होतोच करिअर अपॉर्च्युनिटीमध्ये, तर त्या अँगलने सुद्धा विचार केला पाहिजे. आणि चौथा, की त्याचे मटेरियल आणि रिसोर्सेस अवेलेबल आहेत का, कारण अनेक वेळा असं होतं, जसं आता माझं मेडिकल सायन्स ऑप्शन होतं, रिसोर्सेस फारच लिमिटेड आहेत, परंतु मला आवड होती तर मी जरी तो अवघड वाटतोय पण माझ्यासाठी कम्फर्टेबल होता आणि तुम्ही अनेक वर्षापासून ते करत होता. बरोबर आहे. तर मी तसं अँगलने घेतला. बट हे जे 4 मुद्दे आहे की एक तर आवड असणे, दुसरं त्याचा इतर गोष्टीमध्ये सुद्धा फायदा होणे, कम्फर्टेबल राहणे आणि रिसोर्सेस अवेलेबिलिटी, हे गोष्टी मुद्दे घेऊन आपण पुढे जायला पाहिजे. सर हे 3 मुद्दे ओके आहेत, पण हा जो स्कोरिंगचा सब्जेक्ट तुम्ही सांगितला, तर हे सर्वसाधारण मुलांनी कसं समजायचं की कुठल्या विषयांमध्ये जास्त स्कोरिंग येऊ शकतं? म्हणजे असे काही टूल्स आहेत किंवा काही असं वेबसाईट्स किंवा काही असं आहे की त्या ठिकाणी मुलांना कळेल की या विषयाला यावर्षी चांगल्या पद्धतीने मार्क्स आलेले आहेत? सर रिझल्ट लागल्यानंतर अनेक जे मटेरियल्स राहतात क्लासवाले जे घेतात, ते एक डेटा अनालिसिस म्हणून काही पीडीएफ वगैरे आपल्याला ऑनलाईन रिसोर्सेस मध्ये मिळू शकतो. की ट्रेंड कसा होता, अँथ्रोचा 280s मध्ये होता, PSIRचा कसं होतं, सोशलचं कसं होतं, ते एक ट्रेंड आपल्याला मिळू शकतं सर ऑनलाईन बघायला. तर मी ज्यावेळेस सर ही परीक्षा दिली होती ना, त्यावेळेस एक क्रोनिकल पब्लिकेशनचा IAS प्लॅनर यायचं, त्याच्यामध्ये ते पूर्ण असं डाटा अनालिसिस करून सांगायचे. तसं आता काही अवेलेबल आहे मार्केटमध्ये मुलांना? सर एक्झॅक्टली मी पण सांगू शकणार नाही, कारण तर मी फक्त मेडिकल सायन्सचं बघितलं होतं, बट बाकी सब्जेक्टचं मी तुम्हाला सांगू शकणार नाही. बट आपल्याला सध्या रिसोर्सेस डेटा खूप अंदाज बांधता येतो. तर खूप सुंदर पद्धतीने तुम्ही ही सगळी जर्नी जी आहे तुमची, म्हणजे अगदी त्याचा कोअर पार्ट म्हणूया आपण, कारण खूपच कमी मुलांना हा कोअर पार्ट उलगडून दाखवता येतो, तो तुम्ही उलगडून दाखवलात. आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, पालकांना सुद्धा याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल याची पूर्ण खात्री आहे. जर समजा या विद्यार्थ्यांसाठी असं काही मार्गदर्शन करायचं काम पडलं तर तुम्ही तशी मदत करायला तयार राहाल त्यांना? नक्कीच सर.
आय एम ऑलवेज देअर. यस, ज्ञानज्योती एज्युकेशन आणि 3S टॉक आपल्या मराठी पॉडकास्ट तर्फे तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि खूप खूप थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. मला पहिला प्रश्न असा आहे माझा अतिशय महत्वाचा. ग्रामीण भागामध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेवर काम करताना मुलाने एवढी मोठी झेप घेतली, 300 रँक, ऑल इंडिया रँक 300 पर्यंत आले. तर ही तयारी करत असताना तुम्ही काय पद्धतीने त्याला सपोर्ट केला? तर ग्रामीण भागात वावरत असताना मी ज्या शाळेमध्ये नोकरी करायचो हो. त्या शाळेमध्ये दरवर्षी माझ्या शाळेमध्ये IAS अधिकारी वर्षातून एकदा भेट द्यायचीच. बरं. मग कलेक्टर साहेब असतील, शिव साहेब असतील, हो. तेव्हापासून मी ज्याला हा प्राथमिक शाळेमध्ये शिकत असताना हो. त्याला मला ते आवड असायची. अच्छा. आणि हा जेव्हा याला आपण प्रायमरीमध्ये शिक्षण घेत असताना हो. हा पहिल्यापासून याचा बुद्ध्यांक किंवा कुशाग्र बुद्धीचा असल्यामुळे अच्छा. माझ्या मनात सतत विचार यायचा की बरं. निश्चितच ज्याप्रमाणे हो, हो. IAS अधिकाऱ्यांचं हो. हे राहते, हो, हो. दर्जा राहते, त्याप्रमाणे आपण जर यांना घडू शकतो. भविष्यात जर याला बरोबर आहे. जर आपला मुलगा झाला हो, तर हो. निश्चितच आपल्याला हो. त्याच्यातून आनंद मिळेल बरोबर. या उद्देशाने आम्ही त्यांना पहिले पूर्व प्राथमिकला मराठी शाळेमध्ये टाकलं होतं. अच्छा. बरं. छोट्याशा एका बालवाडीमध्ये आम्ही ग्रामीण भागातून इथे आल्यावर बरं. त्याला इथेच नेहरू बाल जगत मंदिरमध्ये टाकलं. बरं. त्या ठिकाणी त्या मॅडमनी सांगितलं हा कुशाग्र बुद्धीचा आहे, हो. निश्चितच तुम्ही याला CBSE पॅटर्न मध्ये टाका. बरं. तेव्हापासून मला मग त्याच्याविषयी निश्चितच पोटेन्शियल ते जाणवलं. हो जाणवलं आणि मग मी बरोबर. त्याची वारंवार शाळा बदलत गेलो. अच्छा. प्रायमरीचं शिक्षण वेगळ्या शाळेत, हो. मग तो टॉपर राहायचा, हो. त्याच्यातून लगेच दुसऱ्या शाळेत हा अच्छा. फर्स्ट येईल का, बरं. मग ती शाळा बदलायचो हो. आणि अशा प्रकारे आम्हाला त्याची पण हे जे विजन तुम्ही त्याला दिलत हो. सुरुवातीच्या काळामध्ये, ह्या विजनचा खऱ्या अर्थानं त्याच्या करिअर मध्ये तुम्हाला तो फरक दिसतो आहे. हो. तर हे विजन देत असताना तुम्हाला असं कधी वाटलं नाही की एवढी मोठी मेडिकल ऑफिसरची नोकरी तो सोडून प्रिपरेशन करतो आहे आणि जर पास नाही झाला तर काय, अशी भीती नाही वाटली? नाही सर, अशी भीती अजिबात यासाठी वाटली नाही अच्छा. की मला माहित होतं की तो जर MBBS ला हो. चांगल्या म्हणजे ऑल इंडिया रँक चांगली मिळू शकते, हो. तर निश्चितच त्याचा पण आर्थिक यामुळे निश्चित वाटत होतं, हो. पण त्याची जिद्द, परिश्रम आणि चिकाटी आणि त्याचं जे ध्येय होतं हो. ते निश्चितच चांगल्या प्रकारे तुम्हाला पूर्ण विश्वास होता तो. त्याच्यावर विश्वास होता संपूर्ण. आणि त्याच्यामुळे ते शक्य हो, झालं. कसं वाटलं त्याने 300 रँक काढल्यानंतर? खूप आनंद झाला सर. ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी खूप छान आनंद वाटला की आणि आता त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलंय की त्याच्या पूर्व परीक्षेच्या आधीच एक मोठा ऍक्सिडेंट झाला होता. हो सर. आणि त्यावेळेस मग खूप चॅलेंजिंग परिस्थिती असेल ना ती, त्यावेळेसच्या भावना कशा होत्या? सर त्यावेळेस तर मला जवळपास 15 दिवस तर मी खूप ICU मध्ये होतो. Okay. आणि तशाही परिस्थितीमध्ये नंतर जेव्हा त्यांनी सांगितलं हो. की मी बाबा इथे अभ्यास करायचो. हो. आई कसं वाटला लेकाने एवढं मोठं यश मिळवलं? नाही, खूप आनंद झाला. अच्छा. हा. कारण खूप मोठं लहानपणापासून तुम्ही सगळं त्याला बघितलं असेल हो. आणि तो जो सपोर्ट तुम्ही दिला तो खूप महत्वाचा आहे. हो. तर खऱ्या अर्थानं ते त्या सगळ्या सपोर्टवरच तो आज त्या ठिकाणी उभा आहे. हो. त्याच्याबद्दल काय सांगाल की लहानपणापासूनच्या कुठल्या गोष्टी असं तुम्हाला वाटायच्या की ह्या काहीतरी आयुष्यात मोठं करेल? नाही, तो नेहमी सांगायचा की नाही, मला माझ्या नावासमोर डॉक्टर लागलं पाहिजे. अच्छा. हा नेहमी सांगायचा. तर आम्हाला वाटायचं काय हा करू शकतो. हो हो हो. हो ना. त्यामुळे मग म्हणजे आधीपासून मोठं स्वप्न पाहायची जिद्द होती. हो, जिद्द होती. ती आणि पूर्ण अभ्यास करून पण दाखवली. आम्ही कधी सांगितलं नाही त्याला की तू करत बस म्हणून. अच्छा. आम्ही दोघांनी नाही सांगितलं आम्ही बरोबर. की नाही, करावंच लागते हे. हो. आणि तो करायचा पण त्याच्याच मनाने. सेल्फ मोटिवेटेड हो हो, आधीपासूनच होता लहानपणापासून. बरोबर आहे. हो. खूप सारे आई वडील ही मुलाखत पाहत आहेत. हो सर. तर त्या आई वडिलांना काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने त्यांनी सपोर्ट केला पाहिजे मुलांना आपल्या? मी तर एक सांगू शकते हो. की जे आपले मुलं आहेत त्यांच्यावर दबाव आणायचं नाही. बरं. कारण नाही आणलं ना, तो स्वतःहूनच करते. करतो. बरोबर आहे. हो. आम्ही कधी कधी त्याला सांगितलंच नाही की तू कर हे. हो ना. हो, तो मनानेच करायचं. आणि आपण Self किती motivated. मुलांना सांगितलं की नाही तू वाचतच बस, हो. आणि त्याने नाहीच वाचलं तर मग बरोबर असंही आहे. होऊ शकते. अगदी, अगदी. पुस्तक पुढे बसून तो हो, वाचणार तेच नाही. तर, समोर पुस्तक घेते आणि तो वाचतच नाही, असं हो, होते ना, हो, कधी हो, हो, होतेच हो. असं. म्हणजे पूर्ण हा. तुम्ही लिबरल राहून त्याला पूर्ण स्वातंत्र्य हो दिलं हो, पूर्ण स्वातंत्र्य होतं त्याला. आणि त्याने पण ते यशस्वी करून दाखवलं, हो हो सक्सेस करून दाखवलं. हो सर. तुमचे दोघांचे खूप खूप म्हणजे अभिनंदन, मनापासून अभिनंदन. हो, आणि धन्यवाद हाच सर. आदर्श ग्रामीण भागातले आपले सगळे आई वडील घेतील आणि आपल्या मुलांना तो सपोर्ट करतील हो. आणि पुढे जाण्यासाठी अशाच पद्धतीने त्यांना सपोर्ट करेल, अशी आशा आपण या ठिकाणी करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद सर.